हॅलो फ्रेंड, आपण आज बीटरूटची भाजी करणार आहोत। हे दोन माझ्याकडे मीडियम साईज बीटरूट आहेत आणि ह्याचं वजन 150 ग्रॅम आहे। आता आपण बीटरूट गरम पाणी घालून शिजायला ठेवायचे। गरम पाणी घातल्याने बीटरूट लवकर शिजतात आणि थोडा अर्धा पेला पाणी घालायचं। जास्त पाणी घालायचं नाही, मग त्या बीटरूटचा रंग त्यात पाण्यात जातो आणि बीटरूट मग चांगलं लागत नाही। आता हे शिजत ठेवायचं, झाकण ठेवायचं वरती। किती शिजले ते पाहूया। बरंच नरम झालंय, कळतं त्याचा रंग। जास्त शिजवायचं नाही, ते इतकं एक साधारण वाफमध्ये राहिलं नाही। ते पाणी जास्त ठेवायचं नाही, ते पाणी कमीच ठेवायचं। आता हे जरा नरम झाले आणि जास्त शिजवायला नको। आता परत मसाला घालायचा आहे, बंद करतो। तेल तापलं का मोहरी घालायची, थोडी मोहरी तडतडली तर थोडा कढीपत्ता घालायचा। हा मसाला बीटरूटला लावायचा। गरम मसाला, भाजलेली मिरची आणि हळद पावडर हे बीटरूटला लावून घ्यायचं। हे खोबरं पण बीटरूटला लावून घ्यायचं, अशी ओतून टाकायची। ती खाली जरा ढवळायची। आता भाजी किती शिजली, ती नरम झाली। शिजलं आता, जास्त शिजवायला नको। थोड्यानं खूप शिजवलेली लागते, पण थोडी आता नरम झाले। आता हे शिजवायची गरज नाही, गॅस बंद करायची। तुम्ही पण ही बीटरूटची भाजी ट्राय करा, खाऊन बघा, मस्त होते एकदम। बऱ्याच जणांच्या उपवासाला सुद्धा ही चालते, कारण ह्याच्यात कांदा घातलेला नाही। कांदा न घालता करू शकता, कांदा घालूनही करू शकता।